तर मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजलेत 8 आणि आम्ही आले जरा बाहेर. आणि तुम्ही समोर बघताय ती माझी शाळा. ह्या शाळेमध्ये मी 5वीला होतो. आणि अजून एक शाळा आहे, मराठी शाळा, तिकडे 1ली ते 4थीपर्यंत होतं. तर इकडे मी 5वीला होतो. नंतर मग मुंबईला शिकायला गेलो. असे ग्राउंड केलेत मध्ये मध्ये खेळण्यासाठी. तर बघू शकता, हे पूर्ण शाळेचं समोरचं पटांगण आहे. येथे खेळ होत असतील बहुतेक, कारण आता खूपच चेंज झालं आहे. हे बघा, क्रिकेटचं मैदानसुद्धा दिसतंय तुम्हाला पुढे. हे बघा, इथून बॉलिंग करायची, तिथं वर बॅटिंग करायची. अशा पद्धतीने हे ग्राउंड बनवलं आहे. आणि हे बघा, खो खो खेळण्यासाठी पण पोल उभा केलेत पलीकडे. आणि हा एक बघा, हे बघा, हे असं बहुतेक सिमेंटचं केलं आहे. बघू शकता, झाडं खूप लावलेत. मी होतो त्यावेळेस खूपच कमी होती झाडं, पण आता मस्त लावलेत. व्यायाम करायला पण लावले बघा, तिथं आजी करतायत, दिसत असेल एक. थोडंफार सिटीमध्ये पण असं गार्डनमध्ये लावतात, तशाच प्रकारे इकडे सुद्धा लावलं शाळेच्या पटांगणात, जेणेकरून व्यायाम करायला भेटेल. आणि ही बघा, जवळून शाळा. शाळेचं नाव तुम्हाला दिसते मित्रांनो, श्री वामनभाऊ विद्यालय, चिंचवड, पांगोळ. मस्त असं सजवले सुद्धा, डिझाईन पण छान प्रकारे केले. खूपच जुनं बांधकाम आहे मित्रांनो. ते तरी मी असताना केले त्या साईडचं, पण हे पूर्ण अगोदरचं आहे, खूप जुनं आहे. हे बघा, असं स्टेज आहे आणि तो झेंडावंदनचा पोल सुद्धा आहे बघा मित्रांनो. हा असा स्टेज आहे. स्टेजवर जाऊया. हे बघा असं, आणि इथे जनगण प्रार्थना वगैरे सगळं काय होतं असं बघू शकताय. छान आहे. विद्येनेच आले श्रेष्ठत्व जगा माझी. आणि इथे काय, इयत्ता 5वी, हसा खेळा पण शिस्त पाळा. सुदृढ शरीरातच निरोगी मन. तर अशा प्रकारे शाळा आहे मित्रांनो ही माझी. चला मग, व्हिडिओ आवडला असा तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.